नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गोविंद ॲग्रो फार्ममध्ये. तर तुम्ही बघू शकताय इकडे आपण वाफे केलेले आहेत आणि ही आपली तयारी चालू आहे हळद लागवडीची. कारण आता आपला काजू आणि आंब्याचा सीझन संपलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला माहिती असेल गेल्या वर्षीसुद्धा आपण हळद केली होती आणि थोडं बी आपण ठेवलं होतं इकडे हळदीचं. तर ते आपण ह्या वर्षीसुद्धा लावणार आहोत. आणि इकडे आता शेण आणायचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकताय. हे आमच्या अण्णा आहेत, शेण आणत आहेत इकडे टाकण्यासाठी. आणि हे मित्र सांगतो, सकाळी 7 वाजल्यापासून काम चालू झालेलं आहे. लगेच आत्ता वाजलेले आहेत एक 10:30 वाजलेत आणि 10:30 वाजेपर्यंत हा पूर्ण दोन्ही शेतातले वाफे बनवून झालेले आहेत. कारण मित्रांनो, आपल्याकडे आपले काका होते तर काम एक नंबर केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे वाफे बनवले. तर ह्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी आपण ह्याच्यामध्ये खत टाकलं नव्हतं, शेणखत. ह्या वर्षी आपण फुल शेणखत टाकलेलं आहे आणि आपण ते जमीन मित्रांनो भाजूनसुद्धा घेतलेलं आहे, जेणेकरून पारंपरिक पद्धतीने आपण शेती करायचो, भातशेती. त्याप्रकारे आपण ही जमिनीची मशागत करून ह्याच्यामध्ये शेणखत खूप प्रमाणात आपण असं खूप म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आपण टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि जो आपण बी ठेवला होता हळदीचा, त्यालासुद्धा आता मित्रांनो कोंब यायला सुरुवात झालीत आणि ते पण तुम्हाला दाखवतो. ते आपण घरी ठेवलेले आहेत, तुम्ही बघताय. आणि गेल्या वर्षी आपण जी मित्रांनो हळद काढली होती तर त्याच्यामध्ये काय आपल्या थोड्याफार चुका झाल्या होत्या. आपण पहिल्यांदाच केलं होतं, त्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित झाली नव्हती. पण मित्रांनो, आपल्याला एक जवळजवळ 60-70 किलो हळद आपण पावडर केली होती आणि ती मित्रांनो आपण दिली होती. तर ते आपण गेल्या वर्षी थोडं कमी रेटने दिली होती, 350 रुपये किंवा 400 रुपये किलोनी आपण स्वतःच घरात आपल्या मशीननी पावडर करून तयार करून आपण कस्टमरला दिली होती. बघू शकता हे आता काही जर मुळं आहेत ते आपल्याला भेटलेलं आहे तिकडे. हे बघा, यावर्षीसुद्धा करणार. कारण आता पावसाचा सीझन किंवा हंगाम यायला सुरुवात झालेली आहे आणि आता 1-2 पाऊस आल्यानंतर आपण जूनमध्ये ह्या आता एंडिंगपर्यंत आपण ह्याच्यामध्ये लागवड करणार आहोत हळदीची. तीसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि आत्ता बघा तुम्ही काजू बघू शकता, इकडे आपले काजू आहेत आणि काजूच्या बिया आपल्या संपलेल्या आहेत. एंडिंगलासुद्धा आपले काजू आले होते. तर गेल्या वर्षी मित्रांनो आपण काय झालं होतं, खूप कमी सरी पडल्या होत्या आपल्या. ह्या वर्षी आपण छोट्या सरी बनवलेल्या आहेत आणि यावर्षी खूप चांगल्या प्रकारे सरी बांधलेल्या आहेत. तर मित्रांनो, ही आपली छोटीशी एक हळद लागवडीचं सुरुवात आपण म्हणजे बघतोय कोकणात कशा प्रकारे हळद लागवड होते. तर सक्सेसफुल गेल्या वर्षी झालीच होती, पण यावर्षीसुद्धा आपण बघूया कशा प्रकारे उत्पन्न मिळतं आहे ते. तर तुम्हीसुद्धा मित्र करू शकता हळद कोकणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला लावू शकता घरी वापरण्यासाठी, तुम्ही बघू शकताय. आणि मित्रांनो, आपण 2 माणसं घेतली होती कामाला. तर हा मित्रांनो आमच्या गावातला प्रसाद तलार, हा एक मित्रांनो सकाळपासून खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. मी गेलो तो शहरामध्ये दूध देण्यासाठी, त्यामुळे मला यायला लेट झाला. माझ्या याच्या आधीच हे लोकांनी पूर्ण काम करून टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. 4 ते 5 तासामध्ये 4 तासामध्ये मित्रांनो काम झालेलं आहे. आणि आता मित्रांनो बघा, तिकडे माझी आई शेण पसरून टाकते वाफ्यामध्ये, कारण शेण ह्या वर्षी आपल्याकडे खूप आहे. गेल्या वर्षी आपण शेण टाकलं नव्हतं. प्रसाद जरा ओतून टाकव. आता तुम्ही शेण बघू शकताय मस्त की बघ, खर कशी तयार झाली बघा. एकदम चांगल्या प्रकारे शेणखत बघा झाला आहे, भुसा झाला आहे मस्तपैकी. ह्याच्या आधी आपण शेण टाकलं होतं जेव्हा जमीन मशात गेलेली, त्याने आता डबल आहे थोडं वरून टाकतो आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे आपलं जी हळद लावणार आहे त्याची वाढ व्हावी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा आणि अजून तुम्हाला काय सुचवायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.